मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मधून सगळे सोयरेसह आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देत आहेत। आता ही आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे। दरम्यान बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या पद्धतीने भूमिका घेतली। मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत या दोन्ही मराठ्यातील वैचारिक मतभेद मिटावा यासाठी मराठी क्रांती मोर्चातील ज्येष्ठ समन्वयक दिलीप भाऊ कोल्हे, दास शेळके, सुनील रसाळे यांनी पुढाकार घेत मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेऊन सत्य परिस्थिती आणि वस्तुस्थितीची मांडणी केली आहे। दोन्ही मराठा बांधवांची भूमिका एकच आहे, गरजवंत मराठ्यांना ओबीसीतून सगळे सोयऱ्यासह आरक्षण मिळावे त्या दृष्टिकोनातून वाटचाल ही सुरू आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जालना अंतरावली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बार्शी येथे आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेऊन एकोपा घडवण्यासाठी प्रयत्न केला आणि दोघांनीही यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप कोल्हे यांनी समाज बांधवांनी एकमेकावर टीकात्मक भाषा करू नये, एकोपाने राहावे आणि आपली आरक्षणाची गरजवंत मराठ्यांची लढाई यशस्वी करावी असे आवाहन केले। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक दास शेळके, सुनील रसाळे, विजय पोखरकर, बाळासाहेब सरोसे आदी उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।